गुड आफ्टरनून. मी डॉक्टर नीलम छंगानी पुन्हा आपले सर्वांचे स्वागत करते. आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 5मध्ये जो आपला भारतीय अर्थव्यवस्था विषय आहे त्यामध्ये विषयाला सुरुवात करणार आहोत आपल्या नवीन घटकाला. त्याचं नाव आहे बहिर्गत विभाग व महत्त्वाची लक्षवेधी क्षेत्रे. बहिर्गत विभाग व महत्त्वाची लक्षवेधी क्षेत्रे हे आपल्या घटकाचं नाव आहे. आणि यापूर्वी आपण उद्योगासंबंधी चर्चा केली, शेतीसंबंधी चर्चा केली, त्याचबरोबर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्येसुद्धा अभ्यासली. आता महत्त्वपूर्ण जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये विदेशी व्यापार या घटकाचा आपल्याला एक अभ्यास करायचा आहे. 4 प्रामुख्याने मुद्दे या युनिटमध्ये अभ्यासायचे आहेत. त्यात आहे भारताचा विदेशी व्यापार दिशा आणि रचना. हा प्रश्न मोठा आहे. या लेक्चरमध्ये आपण भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये अभ्यासू. पण त्याचबरोबर पुढे आपल्याला दारिद्र्य म्हणजे काय किंवा गरिबी म्हणजे काय, कारणे आणि उपाय, बेरोजगारी त्याची कारणे आणि उपाय आणि स्वयंसहाय्यता बचत गट या विविध प्रश्नांची चर्चा येणाऱ्या पुढील लेक्चर्समध्ये करायची आहे. आज आपण भारताचा विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये या संदर्भात अभ्यास करू. तर विदेशी व्यापाराला आर्थिक विकासाचं गमक मानलं जाते. विदेशी व्यापाराला आर्थिक विकासाचं गमक म्हणजे आर्थिक विकास हा विदेशी व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विदेशी व्यापाराचे महत्त्व मायर आणि बॉल्डविंग या अर्थशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी असं मत मांडलं आहे की विदेशी व्यापारामुळे अनेक देशांच्या विकासाला गती मिळाली आहे. काय मिळाली? गती. त्यामुळे 2 देशांमध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशांसोबत जो व्यापार होतो तो हा विदेशी मुद्रा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्रत्येक देशांचे एकमेकांसोबतचे आंतरराष्ट्रीय संबंध, संस्कृती, विचारांची देवाणघेवाण, स्पर्धा, परकीय विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि विदेशी मुद्रांची प्राप्ती या सर्व दृष्टिकोनातून आर्थिक विकास आणि औद्योगिक विकास, व्यापार म्हटल्यावर उद्योगाचा विकास करायचा असेल तर विदेशी व्यापार हे आर्थिक विकासासाठी कसे ठरतात? महत्त्वाचे ठरतात. या अनुषंगाने आपण आज प्रामुख्याने भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये अभ्यासू. तत्पूर्वी मायर आणि बॉल्डविंग यांनी असं जे मत मांडलं की विदेशी व्यापारामुळे अनेक देशांच्या विकासाला गती मिळाली आहे. तर पहा, यामध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात कशा प्रकारे त्या देशांचा विकास झाला याबाबत चर्चा केली. ब्रिटन जो देश आहे, आर्थिक विकास हा या देशांनी जो केला कशामुळे झाला तर प्रामुख्याने लोकर व सुती कापड. ब्रिटनचा विकास हा विदेशी व्यापार केला यांनी. कशाचा केला तर लोकर आणि सुती कापड. दुसरं स्वीडनचं उदाहरण त्यांनी दिलं की स्वीडनचा जो व्यापार आहे हा लाकडाचा होता आणि यामुळे अशा प्रकारचा व्यापार या देशांनी केल्यामुळे यांचा विकास झाला. डेन्मार्क हा जो देश आहे यांनी डेअरी व्यवसाय केल्यामुळे, आपण विदेशी व्यापारामुळे विकास कसा साध्य होतो हे शिकत आहोत. डेन्मार्कने डेअरी व्यवसाय केल्यामुळे त्यांचा विकास झाला. त्यानंतर कॅनडाने गव्हाचा व्यापार केला त्यामुळे त्यांचा विकास झाला. स्वित्झर्लंडने घड्याळाचा वापर केला आणि जपानचा विकास हा प्रामुख्याने रेशीमच्या व्यापारामुळे झाला असं मायर आणि बॉल्डविंग म्हणतात. म्हणजेच केवळ औद्योगिक वस्तूचे उत्पादन, मोठमोठ्या वस्तू म्हणजे असं नव्हे तर मोठ्या वस्तूचे उत्पादन केलं म्हणजेच देशाचा विकास होत नाही, तर प्राथमिक वस्तू घड्याळ झाला, रेशीम आहे, प्राथमिक क्षेत्रामधील उत्पादित वस्तू डेअरी आहे, अशा प्रकारच्या प्राथमिक वस्तूचे उत्पादन करणाऱ्या देशालाही व्यापारामुळे विकासाला गती देणे शक्य झाले आहे. अल्पविकसित देश, विकसनशील देश किंवा विकासाच्या मार्गावर असणारे अविकसित देशसुद्धा आपला विकास जर त्यांना साध्य करायचा असेल तर त्यांना विदेशी व्यापाराची कास धरणे महत्त्वाचं आहे. विदेशी व्यापाराच्या माध्यमातून अल्पविकसित देश हे विकास साध्य करू शकतात आणि तो विकास साध्य करण्यासाठी मोठ्या उद्योगांची गरज नाही तर अगदी प्राथमिक क्षेत्रातील उद्योगसुद्धा यात मदत करतात असं मायर आणि बॉल्डविंग यांच्या व्याख्येतून स्पष्ट होते. भारतासारख्या विकसनशील देशातसुद्धा विदेशी व्यापार याच अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो. विदेशी व्यापार जर आपण मोठ्या प्रमाणात केला तर आपल्याला विकासाची म्हणजे साध्यता होऊ शकते. विदेशी व्यापार हा प्रत्येक देशाला कमी जास्त प्रमाणात का होईना फायद्याचा ठरल्याशिवाय राहत नाही किंवा किंबहुना तो ठरतो.
तर आपण आता विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये याकडे वळू. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विदेशी व्यापाराचं प्रमुख उद्दिष्ट जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर काय असेल, तर आपल्या देशाचा आर्थिक विकास साध्य झाला पाहिजे. विदेशी व्यापार हा कधी करणे फायद्याचे ठरेल? देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी, किंवा देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल, देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, उपलब्ध संसाधने यांचा वापर करून उत्पादित झालेल्या वस्तूंची देशांतर्गत आयात आणि निर्यात मोठ्या प्रमाणात करून आपण आर्थिक विकास साध्य करू शकतो. म्हणून आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विदेशी व्यापार हे काय ठरतात? महत्त्वाचे ठरतात. देशाचा आर्थिक विकास विदेशी व्यापाराशिवाय शक्य होत नाही. कारण विदेशी व्यापारामुळे काय होते? देशाच्या उत्पन्न पातळीत वाढ होते. देशाला परकीय मुद्रांची प्राप्ती होते, विदेशी चलनाची प्राप्ती होते. जर्मनी, जपान, फ्रान्स इत्यादी देशाचा विकास, इत्यादी जे विकसित देश आहेत त्यांचा या देशांचा जो विकास आहे ह्या प्रामुख्याने विदेशी व्यापारामुळे संभव झालेला आहे. एक आहे दुसरं वैशिष्ट्य, बाजारपेठांचा विस्तार. विदेशी व्यापारामुळे काय होते? विदेशी व्यापारामुळे बाजारपेठांचा विस्तार करून आणण्यास मदत होते. यामुळे देशात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा पूर्ण वापर करून आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते. पुन्हा आपण आर्थिक विकासाकडे आलो. मेन टार्गेट आर्थिक विकास आहे, आणि आर्थिक विकास जर साधायचा असेल तर देशांतर्गत विदेशी व्यापार जर झाला किंवा घडून आला तर आपल्या देशातील बाजारपेठांचा काय होतो? विस्तारसुद्धा होण्यास मदत होते. शोधनशेषातील संतुलनाचा लाभ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शोधनशेष म्हणजे आयात आणि निर्यात, अनुकूल शोधनशेष आणि प्रतिकूल शोधनशेष असे शोधनशेषाचे प्रकार आहे. जेव्हा आयातीचं आधिक्य असते तेव्हा शोधनशेष हा प्रतिकूल असतो, आणि जेव्हा निर्यातीचे आधिक्य असते तेव्हा तो अनुकूल असतो. तर शोधनशेषामध्ये काय करून आणायचं आहे? संतुलन करून आणायचं असेल तर अर्धविकसित देशांची निर्यात ही काय झाली पाहिजे? अर्धविकसित म्हणजे अल्पविकसित किंवा विकसनशील देशांची निर्यात ही वाढली पाहिजे. कारण निर्यात ही जेव्हा आयातीपेक्षा कमी असते आणि निर्यातीमध्ये मोजक्याच वस्तूंचा समावेश असतो तेव्हा शोधनशेष हा असंतुलनावस्थेत असतो, किंवा शोधनशेषाच्या असंतुलनाला तोंड द्यावं लागते. म्हणून जर देशात शोधनशेषांमध्ये संतुलन घडून आणायचे असेल तर हे असंतुलन दूर करण्यासाठी आपल्याला कशाची गरज भासेल? तर विदेशी व्यापाराची गरज भासेल. निर्यात प्रेरक उद्योगांचा विकास. जर आपण विदेशी व्यापाराला महत्त्व दिलं तर देशामध्ये आपण काय करू? निर्यात मोठ्या प्रमाणात करता येतील अशा उद्योगांचा विकास करू. ज्या वस्तूंची निर्यात किंवा ज्या वस्तू उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे अनुकूल परिस्थिती आहे त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाईल आणि त्यांची निर्यात करून देशाचा आर्थिक विकास साध्य होईल. म्हणून निर्यात प्रेरक उद्योगांचा विकास करण्यासाठी सुद्धा विदेशी व्यापार महत्त्वाचा ठरतो. आयातीत वाढ. निर्यात आणि आयात ह्या दोन्ही संकल्पना आपण एकत्रित घेऊया की विदेशी व्यापारामुळे काही गोष्टी आपल्या देशातून दुसऱ्या देशात निर्यात केल्या जातात, आणि ज्या वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादन करण्याचा खर्च जास्त येतो किंवा उत्पादन करणे परवडत नाही, उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती नाही, अशा वस्तूंची आयातसुद्धा वाढवली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील लोकांना त्या वस्तू परिचयाच्या होतील, त्या वस्तू त्यांना उपभोगता येतील आणि त्या वस्तूंची त्यांना ओळखसुद्धा होईल. म्हणून आयात आणि निर्यातीत वाढ करायची असेल तर आपल्याला विदेशी व्यापाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कच्च्या मालाचे व अन्नधान्याच्या आयातीत वाढ हे सुद्धा विदेशी व्यापाराचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की देशामध्ये जेव्हा औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली किंवा औद्योगिकरणाचं युग आपण जेव्हा स्वीकारलं तेव्हापासून देशामध्ये कच्च्या मालाची, अन्नधान्याच्या आयातीतसुद्धा वाढ करण्यात आली, पक्क्या मालाच्या निर्यातीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली. अनेक देशांशी व्यापार हे सुद्धा विदेशी व्यापाराचं वैशिष्ट्य आहे. विदेशी व्यापारामुळे काय होते? विदेशी व्यापारामुळे आपल्या देशातील इतर देशांसोबत संबंध वाढतात. अनेक देशांशी व्यापार केला जातो. आधुनिकीकरणाचा जो औद्योगिक क्रांतीनंतर सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्पादनामध्ये जो यंत्रसामुग्रीचा वापर वाढला आणि हा वापर वाढवण्यासाठी
प्रामुख्याने देशात यंत्रसामुग्रीची आयात अल्पविकसित आणि विकसनशील देशांना करावी लागली. म्हणून अल्पविकसित आणि विकसनशील देशांना जर यंत्रसामुग्रीची आयात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा विदेशी व्यापार महत्त्वाचा ठरतो. जर आपण दुसऱ्या देशांशी व्यापार केला तर त्या देशांमध्ये असणारी सुशिक्षितता किंवा साक्षरता याची सुद्धा ओळख आपल्या देशातील व्यापाऱ्यांना किंवा आपल्या देशातील लोकांना होते. त्यामुळे शैक्षणिक महत्त्व विदेशी व्यापारामुळे अर्धविकसित देशातील नागरिक किंवा कमी विकसित देशातील नागरिक काय करतात, उच्च शिक्षित देशातील नागरिकांच्या संपर्कात येतात. म्हणून एका ठिकाणी आपण सांस्कृतिक शब्दसुद्धा वापरला. संपर्क वाढल्यामुळे राहणीमान व शैक्षणिक स्तरात सुधारणा घडून येते आणि शैक्षणिक सुधारणा जर घडली तर कुशल पद्धतीने संघटन करून उत्पादनाचा दर्जा आणखी उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य होते. यंत्रसामुग्रीची आयात जर वाढली तर उपकरणांचा वापर, वस्तूची गुणवत्ता यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ करणे शक्य होते. एकंदरीतच विदेशी व्यापारामुळे औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन मिळते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून देशामध्ये जो औद्योगिक विकास भारताच्या बाबतीत विचार केला तर जो औद्योगिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला त्या औद्योगिक विकासाचं स्वप्न साकार करण्याच्या अनुषंगाने विदेशी व्यापार हे भारतात सुद्धा महत्त्वाचे ठरतात आणि अनेक अल्पविकसित व विकसनशील देशात सुद्धा महत्त्वाचे ठरतात. तर अनेक देशांशी व्यापार करण्यासाठी विदेशी व्यापार महत्त्वाचे आहे. यंत्रसामुग्रीची आयात करण्यासाठी विदेशी व्यापार महत्त्वाचे आहे. इतर देशातील नागरिकांशी संपर्क वाढून आपल्या वस्तूच्या उत्पादनात, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, सांस्कृतिक बदल घडवून आणणे या अनुषंगाने सुद्धा विदेशी व्यापार महत्त्वाचे आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औद्योगिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, आयात निर्यातीत वाढ करण्यासाठी, शोधनशेषातील संतुलन कायम ठेवण्यासाठी, आर्थिक विकास करण्यासाठी आणि बाजारपेठेचा विस्तार करून लोकांना रोजगार मिळावा या अनुषंगाने सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये विदेशी व्यापाराचं महत्त्व हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि आपला विदेशी व्यापाराचे वैशिष्ट्ये हा भाग इथे संपला. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण विदेशी व्यापाराची दिशा आणि रचना याबाबत चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया.